हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम आहे. लेवल 2 चा अभ्यासक्रम आपण शिकत आहोत आणि यामध्ये आपण आज अध्याय 3 कर्मयोगचं अध्ययन करणार आहोत. तर आपण प्रथम मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या आणि सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली। त्यांनी लिहिलेल्या साध्या सरळ सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत। श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्यासाठी बनवला आणि झूमच्या द्वारे उपलब्ध करून दिला। त्यामुळे आपण घरी बसल्या या संधीचा लाभ घेऊ शकत आहोत। अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला। तसंच इस्कॉनच्या पूर्ण टीमला सादर प्रणाम, सर्वांचा धन्यवाद। त्यांच्या सहकार्याशिवाय आपल्याला हा उपक्रम घेणं शक्य होत नाही। उपस्थित भक्तांचं स्वागत आणि परत एकदा सर्वांना सादर प्रणाम। आपण अध्याय 2 सांख्य योग किंवा गीतेचा सार हा जो अध्याय होता हा पूर्ण केलेला आहे आणि आज आपण अध्याय 3 म्हणजे कर्मयोगचं अध्ययन करणार आहोत। तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण समजून घेतलं की मनुष्य या भौतिक जगामध्ये अनेक दुःखांनी पीडित असतो। त्रिविध ताप यांच्याबद्दल आपण समजून घेतलं होतं आणि जसा अर्जुनाने आता कृष्णांचा आश्रय घेतला, गुरुच्या रूपामध्ये त्यांचा स्वीकार केला, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, तसंच आपणही आध्यात्मिक प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेऊन जी पण भौतिक परिस्थिती आपल्याला कष्ट देत असेल त्यामधून निघून जे उच्च ध्येय आहे मनुष्य जीवनाने गाठण्याचं ते गाठू शकतो। मनुष्य देहाने ज्या देहाची आपल्याला किंवा मनुष्य देहाने ज्या ध्येयाची प्राप्ती आपल्याला करायची आहे तो उद्देश आपण या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो जर का आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन मिळू शकलं तर। तर मनुष्य जीवन हे भौतिक इंद्रिय तृप्तीसाठी वापरणं म्हणजे शेतावरील कच्च्या किंवा खडबडीत रस्त्यांवरती मर्सिडीज बेन्झ सारख्या गाडीचा वापर करण्यासारखं झालं। मर्सिडीजचा वापर हा वेगळ्या रस्त्यांसाठी होतो। तर असा हा जो महत्वपूर्ण मनुष्य जन्म आहे तो इंद्रिय तृप्तीवर, आहार, निद्रा, भय, मैथून यामध्ये मनुष्य गमावून बसतो आणि मग या मानवी देहाने गाठायचं उद्दिष्ट कसं प्राप्त करू शकतो अशी एखाद्याला जिज्ञासा असते, ती मग त्याला या मार्गावर घेऊन जाते। अशीच परिस्थिती अर्जुनाच्या समोर आली आणि त्याने कृष्णांना गुरु म्हणून मार्गदर्शन करण्याची विनंती केली। कृष्णांनी गुरु म्हणून गंभीरतेने उपदेश दिला, त्याला आत्मबोध दिला, त्याची कर्तव्य त्याला समजवली आणि ही कर्तव्य कशी करायची हे सांगताना कृष्णांनी त्याला निष्काम कर्मयोग समजावून सांगितला, जो आजच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत। तर भगवंतांनी मला हे दिलेलं कार्य आहे, मी त्यांच्या आनंदासाठी करतो
करतो आहे आणि कार्याचं फळ आहे मी कृष्णांना अर्पण करत आहे आणि अशा प्रकारे कार्य केल्याने अर्जुना तुझी चित्तशुद्धी होईल असं कृष्ण म्हणाले. योग हा कर्मसु कौशलम म्हणजे काय तर अनासक्त होऊन अर्जुना तू युद्ध कर, युद्धाचा परिणाम काय होईल याची चिंता करू नकोस आणि अशा प्रकारे आपले नियत कर्म या प्रकारे जेव्हा करतो एखादा तेव्हा क्रमशः त्याची चित्तशुद्धी होते. या प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये आपण थोडं जरी जेव्हा कार्य करतो तेव्हा त्याचा लाभ शाश्वत राहतो. आत्म्याच्या कल्याणार्थ केलेलं कार्य हे आत्म्याबरोबर सदैव राहतं. म्हणजे या जन्मामध्ये जर का 20% चित्तशुद्धी झालेली असेल तर पुढील जन्मी ती 21व्या टक्क्यापासून सुरू होते. अशी योजना आता कृष्ण पुढे करतात, तशी संधी आपल्याला प्राप्त करून देतात. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी स्थिताधीर मुनींच्या लक्षणांबद्दलही आपण जाणून गेलो, ज्यांची इंद्रिय संयमित आहेत. तर आज आपण अध्याय 3 कर्मयोगापासून सुरुवात करूया. पहिला श्लोक आपण बघू. बरं, आज हेमलता माताजी, सायली माताजी आहेत. बरं, सायली माताजी तुम्ही वाचणार का श्लोक? मिनिट. हो, प्रयत्न करते. हा, चालेल. एक सेकंड. पुस्तक माताजी मी अनुवाद वाचू शकू का? हो वाचू हो, शकते. तुम्ही वाचा. हो हो, तुम्ही अनुवाद आणि तात्पर्य तुम्ही वाचा मग. चालेल चालेल. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजस्य केशवः. हा, हरे कृष्ण. हेमलता माताजी अनुवाद वाचा. हरे कृष्ण माताजी. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात? हरे कृष्ण. आता बघा, प्रथम कृष्ण म्हणाले हरे. अर्जुनाला की युद्ध कर. मग कृष्णांनी स्थिताधीर मुनींचं ज्ञान दिलं. तर आता अर्जुनाला काय वाटतं की स्थिताधीर मुनी म्हणजे कसा? संन्यासी. म्हणून अर्जुन कृष्णांना विचारतोय की कर्म करणं श्रेष्ठ आहे म्हणून मी युद्ध करू की कर्माचा त्याग घेऊन संन्यासी बनून ज्ञान घेऊ? आता द्विधा अवस्थेत आहे अर्जुन. बुद्धियोग म्हणजे अर्जुन काय समजतोय की सर्व काही सोडून संन्यासी बनायचं, कारण त्याने स्थिताधीर मुनींबद्दल ऐकलेलं आहे आणि आता तो असा विचार करतोय. पण आता इथे कृष्ण समजवतायत की कर्म कर, पण कसं? कर्माच्या फळाचा त्याग कर. अर्जुन काय समजतोय की बुद्धियोग म्हणजे भक्ती, म्हणजेच कर्म न करता राहणं. पण म्हणून तो आता इथे कृष्णांना म्हणतो एकम वद, मला काहीतरी निश्चित सांगा की मी युद्ध करू की ज्ञान संपादन करू? आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण समजून घेतलं की ज्ञान होण्यासाठी कर्म करायला हवं, कारण कर्म केल्याने चित्तशुद्धी होईल आणि मग ज्ञान ग्रहण करता येईल. सामान्य व्यक्तीलाही कर्म करायलाच हवं आणि ज्ञान प्राप्त झालं की ही कर्म करतच राहायला हवं असं भगवंत म्हणाले. पण ज्ञानीला बंधन नसतं की कर्म केलंच पाहिजे असं, पण करावं हे चांगलं. आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी बघा विहित कर्म नेमून दिलेली आहेत आणि आपल्याला ती करायला हवीत आणि ही कर्म योग्य पद्धतीने केली गेली तर तो व्यक्ती मोक्षापर्यंत क्रमशः वाटचाल करू शकतो. पण सामान्य माणसाला हे समजावून सांगायला गुरूंची आवश्यकता असते. सामान्य माणूस आपल्या लाभासाठी कार्य करत असतो. मान मिळावा, सत्ता मिळावी, पैसा मिळावा अशा उद्देशाने, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी कर्म करत असतो. पण कृष्ण जे कर्म करायला सांगत आहेत त्यामध्ये भगवत प्राप्तीचं उद्दिष्ट आहे. भगवंतांच्या आनंदासाठी कर्म करावं आणि कर्माचं फळही भगवंतांना अर्पण करावं, हेच कृष्ण अर्जुनाला इथेही सांगत आहेत. तर कर्म कर असं भगवंत म्हणाले, पण कुठली कर्म केल्याने व्यक्ती भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचू शकेल याबद्दलचं ज्ञान आता कृष्ण या अध्यायामध्ये देणार आहेत. आणि अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून आता कृष्ण इथे पुढे कर्मयोगाचं ज्ञान देतील. अर्जुनाने म्हटलं, मला निश्चित काहीतरी तुम्ही सांगा की मी युद्ध करू की ज्ञान संपादन करू? आता आपण दुसरा श्लोक बघूया.
हा, वाचता सायली माताजी? हो. हरे कृष्ण. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे. म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, दुसऱ्या अध्यायात कृष्णांनी सांख्य योग, बुद्धियोग म्हणजे बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह तसंच निष्काम कर्मयोगाबद्दल पण सांगितलंय. पण इथे अर्जुनाला कृष्णांकडून अधिक स्पष्टपणे या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. अर्जुन शिष्य आहे आणि कृष्ण गुरु म्हणून त्याला उपदेश देत आहेत. तर शिष्य जेव्हा गुरुकडून ज्ञान घेतो तेव्हा ते जाणून घेताना त्याला काही शंका येतात आणि त्याने त्यावेळीच गुरूंना विचारून त्याचं निरसन केलं तर हे ज्ञान व्यवस्थितपणे समजू शकतो तो. त्याचप्रमाणे आचरणही करू शकतो. आता अर्जुन हा प्रश्न सर्वांच्या वतीने कृष्णांना विचारत आहे, ज्याद्वारे आपण अधिक स्पष्टपणे कृष्णांकडून हे ज्ञान कर्मयोगाचं घेऊ शकतो. भगवद्गीतेमध्ये एकूण बघा 700 श्लोक आहेत आणि कृष्ण त्याच्या म्हणजे कृष्ण बोलतायत, गुरु म्हणून हे ज्ञान देत आहेत आणि अर्जुनाच्या मुखी या 700 श्लोकांच्या पैकी 574 श्लोक हे कृष्ण म्हटलेले आहेत, कृष्णांनी म्हटलेले आहेत आणि अर्जुनाच्या मुखी 83 श्लोक आलेले आहेत, 84 श्लोक आलेले आहेत. आता याचं कारण काय? तर अर्जुनाची जिज्ञासू वृत्ती. गुरु शिष्य हा संबंध कसा आहे? परस्पर पूरक आहे. म्हणजे जेवढी शिष्याची ज्ञान जाणून घेण्याची उत्कंठा आहे तेवढंच गुरुही उत्साहाने ज्ञान गंभीरतेने देत असतात शिष्याला. तर पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण काही बोलत नाहीत, अर्जुनाला बोलू देतात आणि जेव्हा आपण दुसऱ्या अध्यायात समजून घेतलं की अर्जुन शरण गेला कृष्णांना आणि म्हणाला, मी गोंधळून गेलेलो आहे, या परिस्थितीमध्ये तुम्ही गुरु म्हणून मला उपदेश करा आणि माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते मला सांगा. म्हणजे अर्जुनाने जेव्हा कृष्णांची शरणागती स्वीकारली तेव्हा कृष्णांनी उपदेश केला. शिष्याची एक मनस्थिती असायला हवी गुरूंचा उपदेश समजण्याची, स्वीकारण्याची. ती मनस्थिती झाली आहे हे बघूनच मग कृष्णांनी हा उपदेश द्यायला प्रारंभ केलेला आहे अर्जुनाला. आता पुढचा श्लोक बघू आपण. हा, वाचा सायली माताजी. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्कांद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्व सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनाचा हा गोंधळ का झाला हे समजण्यासाठी आपण ना दुसऱ्या अध्यायातला 49वा श्लोक आहे तो जरा मी वाचते, मग आपल्याला समजेल. दुसऱ्या अध्यायातला 49वा श्लोक आहे. दूरेण यवरम कर्म बुद्धियोग धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणा फल हेतव. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. आता आपण हा श्लोक वाचला. आता अर्जुनाचा गोंधळ का झाला हे आपल्याला समजेल बघा. इकडे या श्लोकामध्ये दूरेण ही अवरम कर्म म्हणजे निंद्य कर्मांना दूर सार किंवा निंद्य कर्मांपासून दूर राहा असं कृष्ण म्हणालेत. आता अर्जुन विचार काय करतोय? मी युद्ध करणार, त्यामध्ये माझे गुरुजन, आजोबा, माझे बंधू यांची मी हत्या करणार आहे, हे निंद्य कर्मच आहे. आणि कृष्ण तर म्हणतायत या निंद्य कर्मांना दूर ठेव. आता या तर हे त्याला आता कळत नाहीये नक्की काय कृष्णांना म्हणायचंय. तसंच या श्लोकामध्ये एक शब्द आहे की बुद्धियोगो धनंजया, म्हणजे बुद्धियोगाच्या द्वारे या निंद्य कर्मांना तू दूर ठेव. आता अर्जुन विचार काय करतो की बुद्धियोग म्हणजे बुद्धीद्वारे मला कृष्णांच्या बरोबर जोडून घ्यायचंय.
म्हणून तो विचार असं समजतोय की कृष्ण जे सांगतायत त्याचं मला जर का पालन करायचं असेल तर ही निंद्य कर्म म्हणजे युद्ध करणं हे मला केलं नाही पाहिजे आणि बुद्धियोग करण्यासाठी मला जंगलात जायला पाहिजे, तिथे मी ग्रंथ वाचेन आणि मग ज्ञान संपादन करेन. हा अर्जुनाचा समज का झालेला आहे याचं कारण हा श्लोक आहे. कृष्णांनी जे बोललं हे त्याला नीटसं समजलं नाही. कृष्णांनी ज्ञानावर भर देत सांगितलंय तर त्यामुळे तो काय विचार करतोय की हे निंद्य कर्म जे आहे युद्ध हे करत नाही आणि ज्ञान संपादन करण्यावरती भर देईन. आता अर्जुनाने कृष्णांकडून आत्म्याचं ज्ञान घेतलेलं आहे की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत आणि या आत्म्याचा आकार किती आहे तर केशाग्र शतभागस्य म्हणजे केसाच्या टोकाचा 10,000वा भाग एवढा हा आत्मा सूक्ष्म आहे. मग अर्जुनाचा विचार कसा आहे की आत्मा तर एवढा सूक्ष्म आहे, ह्याला राज्याची आवश्यकता काय आहे. दुसऱ्या ठिकाणी कृष्ण काय म्हणतात की भक्ती सेवेमध्ये कोणाला पाप लागत नाही, छोट्यात छोटी सेवा जरी या मार्गामध्ये केली तरी मोठ्या भयापासून आपलं संरक्षण होतं. कृष्ण अर्जुनाला म्हणालेत की दृढ निश्चयाने युद्ध कर, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय, म्हणजे दृढ निश्चयी हो, उठ आणि युद्धाला तयार हो. आता एके ठिकाणी अर्जुन विचार करतोय की ह्या सूक्ष्म आत्म्याला राज्य हवं कशाला एवढं मोठं, आणि दुसरीकडे तर कृष्ण म्हणतायत की दृढ निश्चयाने तयार हो युद्ध करायला. त्यामुळे अर्जुनाचा हा गोंधळ उडालेला आहे. तर तिसऱ्या अध्यायातले हे पहिले 2 श्लोक जे आहेत ना हे आपल्याला हा गोंधळ अर्जुनाचा दिसतो. जो अर्जुनाचा समज आहे ना की इथे बुद्धियोग म्हणजे काय, कर्म न करता राहणं, ग्रंथ वाचणं, शांत निवांत एकटं राहणं आणि ज्ञान संपादन करणं, आणि असा समज बऱ्याच जणांचा असतो की कृष्ण भावना भावित जीवन म्हणजे हे रिटायरमेंट नंतर अशा प्रकारे जीवन जगायचं, कुठल्या जबाबदाऱ्या नाहीत, कुठली कर्तव्य नाही आणि शांतपणे जप करायचा आणि वाचन वगैरे करायचं. पण हे असं नाहीये. श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला सांगितलंय की भक्ती म्हणजे डिव्होशनल सर्व्हिस. सर्व्हिस या शब्दामध्ये कृती अपेक्षित आहे आणि नाहीतर ते डिव्होशन असंच म्हटले असते, पण इथे डिव्होशनल सर्व्हिस म्हटलेलं आहे. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे हे. आणि त्यामुळे व्यवस्थित ज्ञान घेऊन प्रशिक्षण घेऊनच आपल्याला कृष्ण भावनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपण गैरसमज करून घेऊ नये. आपल्या मनाने जेव्हा आपण काही गोष्टींचा विचार करतो ना, ज्ञान पूर्ण नसतं आपल्याला, तर त्यावेळेला मग असा गोंधळ आपला होतो. आता इथे या श्लोकामध्ये ना 2 प्रकारची माणसं दोन प्रकारच्या माणसांबद्दल कृष्ण म्हणालेले आहेत की पहिलं आहे ज्ञानयोगी आणि दुसरा आहे भक्तियोगी. ज्ञानयोगी म्हणजे काय, जे विश्लेषण करतात, तात्विक तर्काच्या द्वारे परमसत्य काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करतात, आत्मा आणि शरीर याचं विश्लेषण करून. विश्लेषण म्हणजे काय, अनालिसिस. जसं आता माझ्या समोर पाण्याचा ग्लास आहे. आता हा ग्लास स्टेनलेस स्टीलचा जरी असला तरी या ग्लासमध्ये कुठल्या धातू, वेगळे वेगळे धातू आहेत, ते कुठल्या प्रमाणात आहेत, असा जो खोल अभ्यास करतात ना याला विश्लेषण असं म्हटलेलं आहे. आणि या विश्लेषणाला सांख्य असं म्हणतात. तर अशा प्रकारे विश्लेषण करून जे अभ्यास करतात त्यांना सांख्य योगी म्हटलं जातं. तर हे जे सांख्य योगी असतात ना ते शरीराचं विश्लेषण करतात की हे शरीर कशापासून बनलेलं आहे, कुठल्या घटकांचं बनलेलं आहे. तर पंचमहाभूतांपासून शरीर बनलेलं आहे. मग पंचमहाभूतांपासून बनलेल्या या शरीराला कोण चालवतं, तर जीवात्मा चालवतो. बघा हा कसा सखोल ते अभ्यास करत जातात. आता हा जीवात्मा कशापासून बनलेला आहे, तो पंचमहाभूतांपासून बनलेला आहे का, तर नाही. मग त्याचं स्वरूप कसं आहे, दिव्य आहे. मग हा आत्मा आला कुठून आहे, तर तो परमात्म्याचा अंश आहे. अशा प्रकारे विश्लेषण करत ते शेवटी कृष्णांपर्यंत पोचतात. पण कसं पोचले, इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने पोचले. भक्ती मार्ग कसा आहे, प्रत्यक्ष मार्ग आहे. इथे प्रथमच भक्त मान्य करतो की कृष्ण परमश्रेष्ठ आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत, हे स्वीकार करूनच भक्त कृष्णांची भक्ती करतात. सर्व गोष्टी कृष्णांच्या संबंधित आहेत हे भक्त पाहतात. तर हा मार्ग अधिक चांगला मानला जातो. भक्ती मार्ग हा अधिक चांगला मार्ग मानला जातो. कृष्ण भावना भावित होणं किंवा भक्तियोग करणं हा शुद्धी करणारी प्रक्रिया म्हटलं जातं, जी आचरण करायला अत्यंत सोपी आहे. दोषरहित अशी ही पद्धत आहे. तर श्रीला प्रभुपाद यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण भक्ती केली. त्यांनी आपल्याला साधनेचे नियम पाळायला सांगितलंय, जप करायला सांगितलंय, नित्य श्रवणम कीर्तनम स्मरण करायला सांगितलंय. तर हे नियम, हे जर का सर्व गोष्टी आपण पाळल्या तर या मार्गावरती आपण निश्चित प्रगती करू शकतो.
आता भक्ती योगामध्ये आपण भगवंतांना शरण जातो आणि त्यामुळे आपली इंद्रिय नियंत्रित होतात. कारण इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांच्या सेवेमध्येच आपण ही इंद्रिय जोडून घेतो. हे जे सांख्य योगी असतात ना, ते अभ्यास करतात, विश्लेषण करतात आणि शेवटी भक्ती योगाच्या स्तरावरच येतात. म्हणून हा मार्ग मात्र अप्रत्यक्षच मानला जातो. काय झालं, स्क्रीन कुठे गेलं? 8व्या श्लोकावर पोचला. मिनिट. माझ्याकडे आहे पुस्तक. हो, बरं मग तुम्ही तोपर्यंत वाचा बरं. चौथा चौथा श्लोक ना? माताजी वाचा. मी घेते चौथा ना स्क्रीन खाली. माताजी? हा, चौथा. हा. हरे कृष्ण. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म पुरुषो श्रुते न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति. हरे कृष्ण. तुमच्याकडे आहे का हेमलता माताजी पुस्तक? आहे माताजी, 1 मिनिट आहे. हा हा, जरा बघा. मी तोपर्यंत स्क्रीन शेअर करते काहीतरी. हरे कृष्ण माताजी, माझ्याजवळही पुस्तकही काही असेल तर सांगा. हो, मग वाचा तोपर्यंत माताजी. चौथ्याचा अनुवाद वाचू शकता का तुम्ही? हो, वाचू शकते. हा. वाचते. आवाज ऐकू येतोय ना? हो हो, येतोय. हरे कृष्ण. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तात्पर्य काही वाचायचं असेल तर मग सांगा. हो हो, सांगते. आता या श्लोकात कृष्णांनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही, हे पहिलं वाक्य आहे. आता कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी मार्ग कोणते? तर पहिला मार्ग म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करायचं, किंवा कर्म करायचंच नाही, म्हणजे कर्म केलं नाही तर कर्माचं बंधनही नाही. 1 मिनिट, मी इथे शेअर करते. आलाय स्क्रीन. हा, तर हे पहिलं वाक्य आपण समजून घेतलं की केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी मार्ग कुठला म्हटलं तर पहिला मार्ग म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करायचं, किंवा कर्म करायचंच नाही. आणि कर्म केलं नाही तर अर्थात कर्मबंधनही लागणार नाही. आता कर्म न करणे हे शक्य आहे का? तर नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये ते कसं शक्य नाही हे कृष्णांनी सांगितलेलं आहे. का शक्य नाही कर्म न करणं हे? म्हणजे कर्म न करता राहणं हे का शक्य नाही? आता इथे कृष्ण काय सांगतात की कर्म करायचं जरी थांबवलं ना, तरी मन तर इच्छा करतच आहे. म्हणजे फळाची आसक्ती आहे. मनात सतत या लाभाचा विचार करणं म्हणजे चिंतन करणं. वारंवार असं चिंतन केलं तर पुढे कधी ना कधी त्याची कृती होणारच आहे. इथे कृष्ण तेच अर्जुनाला सांगतात की तू म्हणतोस की मी कर्म करणार नाही, युद्ध करणार नाही आणि जंगलात जाऊन मी ज्ञान संपादन करेन, पण तुझी अर्जुन अजून चित्तशुद्धी झालेली नाहीये. मनामध्ये अनर्थ आहेत तुझ्या, आणि तुझं मन कर्माच्या फळाकडे आसक्त पण आहे. जेव्हा तुझं मन कर्माच्या फळाचं चिंतन करेल तेव्हा त्यावर तू कृती लवकरच करशील. म्हणून कृष्ण इथे काय सांगतात की तू जरी जंगलात गेलास तरी तुझा क्षत्रियत्वाचा गुण तुझ्यामध्ये राहणारच आहे. युद्ध सोडून जंगलामध्ये गेलास तर सर्वजण तुझी थट्टा करतील. अर्जुनाने युद्धातून पलायन केलं असंच म्हणतील, आणि कुठल्याही क्षत्रियाला अपमान सहन करणं हे शक्य नसतं. तो इतक्या सहजासहजी करू शकत नाही अपमान सहन, आणि अशा प्रकारे अपमान सहन न करून तू त्यावर काहीतरी कृती करशील. म्हणजे समजा आता जंगलामध्ये कोणी
हिंस्त्र प्राण्यांनी कोणावर तुझ्या समोर हल्ला केला किंवा कोणी चोर डाकू यांनी जंगलामध्ये कोणाची वाट अडवून लुटलं, तर तुझं क्षत्रियत्व तिथे जाग होईल आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी तू कृती करशील, म्हणजे कर्म करशीलच. तर त्यामुळे कर्म करणारच नाही हे शक्य होणार नाही, आणि कर्म केलं नाही म्हणून कर्मबंधनातून मुक्तही होणार नाहीस. आणि दुसरं वाक्य काय म्हटलेलं आहे की केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. आता कोणी विचार केला की संन्याशाचं जीवन कसं आहे, तर प्रपंचामध्ये जी रोज रोज भांडणं असतात, कटकटी असतात, ती या संन्याशाला नसतात. म्हणजे चित्तशुद्धी अजून झालेली नाहीये, पण हे संन्यासाचं जीवन त्याला सांसारिक जीवनापेक्षा अधिक शांत वाटतंय, त्यामुळे तो संन्यासी होण्यासाठी आकर्षित झालेला आहे. म्हणजे हृदयशुद्धी न झाल्याने संन्यास घेऊन ज्ञान हृदयामध्ये प्रकाशित झालं पाहिजे असं वाटत असेल तर ते होणार नाही. आता कारण तो मार्गच चुकीचा आहे. योग्य काय आहे, तर विहित कर्म पाडली पाहिजेत, ती केली पाहिजेत, आणि ते करतानाच हळूहळू हृदयशुद्धी होईल. जसं आपण म्हणतो ना की औषध घेता घेता आजार दूर होतो किंवा बरा होतो, तसंच इथे कृष्ण म्हणतात की जी विहित कर्म तुला मिळालेली आहेत, प्राप्त झालेली आहेत, ती तुला करता करता हृदयशुद्धी तुझी होईल, आणि मग एखादा व्यक्ती अशा प्रकारे पुढे संन्यास घेऊ शकेल. आता म्हणजे कोणी म्हटलं की मला डॉक्टर व्हायचंय, पण त्याला शाळेत इयत्ता पहिलीमध्ये जायचं नाही, त्याला प्रवेशच घ्यायचा नाही, अबकड शिकायचंच नाही, तो जर म्हणाला हे मला काहीच नको, मला एकदम डॉक्टरच मी होतो, तसं होता येणार नाही. तसंच हृदयशुद्धी झाल्याशिवाय संन्यास घेऊ शकणार नाही. आता इथे विहित कर्म माणूस कसा कृष्णार्पणम करतो, म्हणजे ज्ञानाने कर्म केली पाहिजेत, म्हणून अशा व्यक्तीला कर्मयोगी म्हटलं जातं. म्हणजे कर्म तर करावीच लागतील, पण कर्माचा कर्मयोग कसा होतो, हे कर्माच्या द्वारे भगवंतांच्या बरोबर जेव्हा जोडून घेता येईल ती आपल्याला कर्म, हे त्यावेळेला तो कर्मयोग होऊ शकतो. आणि हे समजण्यासाठी आपल्याला गुरूंची शरणागती लागते, गुरूंकडून हे ज्ञान आपण संपादन करून घेऊ शकतो. आता कोणी व्यक्ती जर अनेक प्रकारची कर्म करत असेल, तो म्हणून त्याला कर्मयोगी म्हणता येत नाही, तो कर्मी झाला. अनेक कर्म जरी तो करत असेल, पण त्या कर्मांच्या द्वारे जर का त्याने भगवंतांच्या बरोबर त्याला जोडून घेता आलं नाही, तर ते ज्ञान त्याला नसतं, कारण म्हणून तो अर्थात जोडून घेत नाही. तर हे ज्ञान प्राप्त होण्यासाठीच गुरु हवेत. म्हणजे कर्मयोगी कोण आहे, जो आपली कर्म कृष्णांच्या बरोबर जोडतो, कर्म करतो म्हणून कर्मयोगी नाही. आणि नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, हे गुरुजी आपल्याला साधना सांगतात, ज्ञान देतात, त्याच्यावरून आपण आपल्या कर्मांना कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ शकतो, कर्मयोगी होऊ शकतो, आणि क्रमशः आपली प्रगती पण करू शकतो. आता चौथा श्लोक वाचू. नाही, 5वा श्लोक आहे आता. हा, आता सायली माताजी तुम्ही वाचा. माताजी, मिनल माताजींना वाचू दे ना श्लोक, मी हो चालेल. हो ट्रान्सलेशन बरोबर. हो मिनल माताजी श्लोक वाचा तुम्ही. हो, वाचते. हरे कृष्ण. 5वा श्लोक. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. हरे हा, कृष्ण. मग सायली हरे माताजी कृष्ण. तुम्ही अनुवाद वाचा, हो. तात्पर्य हेमलता माताजी वाचतील. हो. हा. हरे कृष्ण. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण शिकलो की हे आपलं भौतिक शरीर आत्म्याच्या द्वारे चालवलं जातं. आपण गाडी आणि ड्रायव्हर हे उदाहरण घेऊन हे समजून घेतलं की ड्रायव्हर गाडी चालवतो, तसंच शरीरात आत्मा आहे म्हणून हे शरीर चालतं. आत्मा हे चैतन्य आहे शरीरासाठी. आत्मा जेव्हा सोडून जातो शरीराला, तेव्हा शरीर काहीही करू शकत नाही. जी शरीरामध्ये स्थित्यंतर होतात, म्हणजे जन्म आहे, विकास आहे, त्याच्यानंतर स्थिती, प्रजनन, क्षय, विनाश, ही सर्व आत्मा शरीरात उपस्थित आहे तेव्हाच होतात, नाहीतर शरीर मृत मानलं जातं. म्हणजे क्रियाशीलता हा आत्म्याचा गुण किंवा स्वभाव आहे. आत्मा सतत क्रियाशील असतो, त्यामुळे तो कर्म करणारच. मग ते भौतिकाच्या प्रभावाने इंद्रिय भोगामध्ये कर्म केलं जाईल किंवा कृष्ण भावना भावित कर्म असेल, पण आत्मा या दोन पैकी कुठलं तरी एक कर्म करणारच. कर्म न करता आत्मा राहूच शकत नाही. आता हा आत्मा कृष्णांचा कसा आहे, सनातन अंश आहे. म्हणजे आणि या आत्म्याला जेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये जोडून घेतो, तेव्हा त्याला पोषण मिळतं.
आणि असा आत्मा आता कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतो. आता प्रगती करतो म्हणजे काय काय होतं, तर इंद्रिय नियमन होऊ शकतं, कर्मबंधनातून क्रमशः मुक्ती होते आणि चित्तशुद्धी होते. म्हणजे चित्तशुद्धी झाल्याने कर्मबंधनातून मुक्ती होते. हे सर्व क्रमशः होतं. कारण आता आत्मा कृष्णांच्या बरोबर जोडला गेला आहे. पण असं जर का नसेल, आत्मा भौतिक शक्तीच्या म्हणजे मायाशक्तीच्या प्रभावाखाली जर का असेल, तर ते चित्त त्याचं अधिक दूषित होत जाईल, तो कर्मबंधनामध्ये अडकला जाईल, अधिकाधिक गुरफटला जाईल आणि सदैव इंद्रिय भोग करण्यासाठी तो प्रवृत्त असेल. आता अशी व्यक्ती अधःपतनाच्या दिशेने जाईल, म्हणजे आत्म्याच्या कल्याणासाठी त्याला कृष्ण भावनेशी जोडणं हेच श्रेयस्कर राहील. तर इथे आपण ना थोडंसं आता तात्पर्य वाचूया. हेमलता माताजी, हे बघा, इथून कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या दिसतंय का स्क्रीनवर तुम्हाला? हो किंवा हो तुमच्याकडे माताजी. पुस्तक असेल तर तुम्ही बघा. हो चालेल. हरे कृष्ण. कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विहित कर्मांचे पालन केले नाही किंवा भक्तिपूर्ण सेवेचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी किंवा वाईटही नाही. पण जर त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावना भवी नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार? म्हणून कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यक आहे. त्यास्तव संन्यासी किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावना भावित होण्याच्या अंतिम ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे. कारण कृष्ण भावनेशिवाय सर्व काही व्यर्थच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे आपण इथे समजून घेतलं, कृष्ण भावनेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. आत्म्याला ऊर्ध्व प्रगती जर का व्हायची असेल आत्म्याची, तर कृष्ण भावना भावित होणं हेच आत्म्यासाठी श्रेयस्कर राहील. आता 6वा श्लोक बघूया. हरे कृष्ण मिनल माताजी. हरे कृष्ण. 6वा. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिया विषयांचे चिंतन करीत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणाले, की ज्याची हृदय शुद्धी झालेली नाही त्याने संन्यास घेतला तर तो योग्य होणार नाही. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू जंगलात गेलास तरी तुला तुझा क्षत्रिय स्वभाव तुझ्या बरोबर राहणारच आहे. आपण बघतो की काही लोक संन्यासाचे कपडे घालून मंदिराच्या बाहेर बसलेले असतात, भिक्षापात्र घेऊन, आणि असे अनेक लोक आपल्याला दिसतात मंदिराच्या बाहेर बसलेले. त्यांना वाटतं की तिथे लोक मंदिरामध्ये येतात, कोणी त्यांना 5 रुपये 10 रुपये असं देतात आणि म्हणजे हे लोक खरं तर समाजासाठी काही करत नाहीत, पण देतील त्यांच्याकडून ते पैसे घेतात आणि आपली ती गरज भागवतात. ते कधी नशा करतात, कधी भांडणं करतात आपापसात, असंही आपण बघतो. आता बघा, प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि मनोधर्मानुसार, त्याच्या स्वभावाच्या नुसार त्या प्रकारची कर्म करायला आपण प्रेरित होतो. आता कोणी ब्राह्मण कर्म करतं, कोणी क्षत्रिय कर्म करत असेल, पण हे कर्म करून त्याचं फळ भगवंतांना अर्पण केलं नाही तर चित्तशुद्धी होणार नाही. आता ह्या व्यक्तींनी बघा, जसा मंदिराच्या बाहेर हे बसतात, त्यांनी संन्यासाचा वेश घातलेला आहे म्हणून त्यांना संन्यासी म्हणता येणार नाही, कारण त्यांची चित्तशुद्धी अजून झालेली नाही. त्यामुळे ते नशा आदी करताना आपण त्यांना पाहतो. तेच कृष्ण इथे अर्जुनाला सांगत आहेत की तू क्षत्रिय आहेस आणि तू जंगलात जाऊन ब्राह्मणाचं कार्य म्हणजे ज्ञान संपादन करणं हे करायला बघतोयस, पण ते योग्य होणार नाही, तो मिथ्याचार होईल. आता अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता की मला तुम्ही एकच काहीतरी सांगा, त्या अनुसार हे कृष्ण त्याला मार्गदर्शन करता आहेत. आता जसं इकडे आपल्याला वाटेल की कर्म टाकून म्हणजे इंद्रियांना बलपूर्वक संयमित ठेवून निष्क्रिय कोणी जण होऊ पाहतात, म्हणजे अष्टांग योगामध्ये ही क्रिया केली जाते बघा. आता कर्मेंद्रिय म्हटलं की ती कर्म ही करणारच आहेत, म्हणजे
हात असतील तर ते काही ना काहीतरी कार्य करणार, पाय आहेत हे चालणारच आहेत. ही कर्मेंद्रियांची प्रवृत्ती बलपूर्वक आवरून संन्यास घ्यायचा असं करणं योग्य नाही. इंद्रियांना बलपूर्वक आवरून कर्मत्याग होत नसतो, कारण मनामध्ये कुठेतरी त्या व्यक्तीला मग जावंसं वाटतं, काहीतरी करावंसं वाटतं, खावंसं वाटतं, म्हणजे अनेक गोष्टी करण्याची मनात इच्छा आहे, मन शांत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये मन स्थिर नसताना, शांत नसताना नुसतं वरवर मौन राहिलं, आतून सतत मन बोलतंय, याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे मुद्दामून मौन राहायचं ठरवलं तरी मन बोलत राहतं, अशी परिस्थिती आहे. तर कर्मेंद्रिय आवरून जरी घेतली तरी आतून ही अशी खुमखुमी राहतेच, काहीतरी करायचंय याची, कुठेतरी जायचंय, भटकायचंय. तर याला मिथ्याचार असं म्हटलं गेलेलं आहे. कारण मन अजून ताब्यात आलेलं नाहीये, इंद्रियही ताब्यात आलेली नाहीत. फक्त वरवरचा देखावा आहे. कपडे म्हणजे वेशभूषा, केशभूषा अशा प्रकारे केलेली आहे की तो मिथ्याचार असतो. अशा प्रकारे इंद्रिय त्या व्यक्तीची संयमित ताब्यात नसतील तर अंतर्मुखता असत नाही, म्हणजे आत्म्याच्या दिशेने प्रवास नाहीच आहे. म्हणजे साधना अजून पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळे अर्थातच चित्तशुद्धी झालेली नाहीये. आणि तेच आपल्याला इथे सांगितलंय की चित्तशुद्धी जर का झाली नसेल तर असं म्हणजे चित्तशुद्धी झाली नसताना संन्यास घेऊ नये. वरवर दाखवतायत पण आतून विषय भोग सुटलेले नाहीत, विषयांचं आकर्षण अजूनही आहे. याला मिथ्याचार म्हटलेला आहे. मिथ्याचार असं उच्यते. आता आपण ह्याच्यामधलंही थोडस वाचूया. एक मिनिट. हा माताजी, वाचा पूर्ण हे वाचा तात्पर्य, हेमलता माताजी. हो हो. हरे कृष्ण. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी आहेत, जे आपण ध्यानस्थ असल्याचा देखावा करतात. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रियोपभोगाचे चिंतन करीत असतात. असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनेही देतात. पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे लुच्चेच असतात. इंद्रिय तृप्तीकरिता मनुष्य आपल्या कुवतीप्रमाणे कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो. पण जर त्याने या आश्रमांना अनुलक्षून असणाऱ्या नीतिनियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि आपण योगी असल्याचा देखावा करतो, पण वास्तविकपणे इंद्रियोपभोगांच्या विषयांच्या शोधात असतो. तो जरी तत्वज्ञानाबद्दल बोलत असला तरी त्याला लुच्चाच म्हटले पाहिजे. त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही, कारण अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंताच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते, म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला कवडी मात्रही किंमत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे इथे कृष्ण काय म्हणतायत की मिथ्याचाराच्या पेक्षा विहित कर्म करून आपल्याला क्रमशः आपली हृदय शुद्धी होईल, चित्तशुद्धी होईल. आपल्याला कर्म त्यागून चालणार नाही. आपण 7वा श्लोक बघूया. उफ, परत तेच झालं. स्क्रोल झालं गेलं एकदम. हा वाचा माताजी तोपर्यंत तुम्ही. 7वा श्लोक. 7वा. हरे कृष्ण. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर या श्लोकावरून आपल्याला काय समजून घ्यायचंय की आपण मिथ्याचारी असू नये. आता आपण गृहस्थाश्रमी असू तर आपली कर्तव्य आपल्याला केली पाहिजे. ती केल्यानेच आपली यथावकाश प्रगती होईल. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये जोडून घेत आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आपल्याला पार पाडायचे आहेत. कृष्ण भावना भावित होणं म्हणजे कर्तव्य त्यागायची नाहीयेत, तर कृष्ण भावना जगताना कौटुंबिक कर्तव्य आपल्याला पूर्ण करायचे आहेत, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. आणि हे असं केल्यानेच आपली हळूहळू शुद्धी होईल. मिथ्याचार म्हणजे केवळ ढोंग करणं, जसं की आता संन्यासाची वस्त्र घातली पण अजून चित्तशुद्धी झालेली नाही, त्यामुळे मनात अजूनही भौतिक भोगाचे विचार आहेतच. आणि हा असा व्यक्ती देखावा फक्त करतोय संन्यासी असल्याचा, तर हे योग्य नाही म्हटलेलं आहे कृष्णांनी. म्हणून इथे आपण समजून काय घेतलं या श्लोकावरून की आपण गृहस्थ असू
विद्यार्थी असू, गृहिणी असू, निवृत्त जीवन जगत असू, आपण शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाने चालत इंद्रिय संयमित ठेवत आपली कर्तव्य आपण करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही त्याबरोबर करू शकतो. प्रामाणिकपणे केलेल्या सेवेच्या प्रयत्नांना महत्व दिलेलं आहे. कुठलीही सेवा ही कमी प्रतीची नाही, पण ती करण्याचा आपला प्रयत्न उत्तम असायला हवा, हे आपल्याला या श्लोकावरून समजतं. इथे थोडंसं आपण वाचूया. एक मिनिट. तात्पर्य वाचायचंय का माताजी? हो, हे बघा, इथून वाचा माताजी. एखादा गृहस्थाश्रमीही, ते दिसलं का तुम्हाला स्क्रीनवरती? हो हो हे बघा. हा, आहे. हरे कृष्ण. एखाद्या गृहस्थाश्रमीही कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो. आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित प्रगतीही करू शकतो. मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तींपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. केवळ उदरनिर्वाहाकरिता ध्यान करणाऱ्या भोंदू योगींपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडूवाला कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे परत इथे कृष्ण या श्लोकामध्ये कर्म करण्यावरच भर देत आहेत. कर्म करणं हे जास्त श्रेष्ठ आहे, कर्म त्यागणं नाही. हा, 8वा श्लोक. हरे कृष्ण मिनल माताजी. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण स्पष्टपणे सांगतात की भौतिक प्रवृत्तीपासून शुद्धीकरण झाल्याशिवाय अविवेकाने कर्माचा त्याग करणं हे उचित नाही. भौतिक जगामध्ये इंद्रिय भोगाची प्रवृत्ती ही असतेच आणि ही इंद्रिय नियमन केल्याशिवाय कर्मसन्यास कोणी घेऊ नये. कर्म तर आपल्याला करावीच लागतात, पण मिथ्याचार करण्यापेक्षा कृष्ण इथे अर्जुनाला समजवतायत की तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचं जे कर्तव्य आहे त्याचं तू पालन करशील तर ते तुझ्यासाठी श्रेयस्कर राहील, योग्य राहील. म्हणजे आपण इथे काय समजून घेतलं की कर्तव्य पालन करूनच क्रमशः हृदय शुद्धी होईल आणि आपण प्रगती करू शकू. आता संपूर्ण भगवद्गीता बघा, हाच उपदेश देते की कृष्ण सांगतात अर्जुनाला की तू ज्ञान घे आणि त्याच्यानुसार कर्म कर. आता कर्म ही अज्ञानातून केली जाते, त्यामुळे मी आणि माझं या देहात्म बुद्धीने कर्म केली जातात. आता श्लोकामध्ये म्हटलेलं आहे ना की नियतम कुरु कर्मत्वम, म्हणजे नियतम कुरु कर्मत्वम. काय बरं श्लोक आहे? नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो कर्मणः. हा, तर ही कर्मणः म्हणजे कर्म सोडण्यापेक्षा कर्म करण्याला महत्व दिलेलं आहे भगवंतांनी. तर कर्म तर करायचीच आहेत, पण अशा प्रकारे करायची आहेत की ती करता करता चित्तशुद्धी होईल आणि चित्तशुद्धी झाल्यावरती ज्ञानाचा बोध होईल आणि अशा प्रकारे केलेली कर्मच बंधनातून मुक्त करतील. म्हणून योग्य प्रकारे कर्म करायला महत्व दिलं गेलंय. अनर्थ आहे त्यामुळे त्यांच्या आहारी जाऊन जीव तशा प्रकारची कर्म करायला प्रवृत्त होतो आणि बद्ध होतो. आणि ज्ञान घेऊन जेव्हा कर्म केली जातात तेव्हा तीच कर्म आता आपल्याला मुक्त पण करू शकतात. तर हा मार्ग भगवंतांनी दिलेला आहे बंधनातून मुक्त व्हायचा. कर्म केल्यानेच कर्मबंधन जाणार आहे, पण कशा प्रकारे केली पाहिजेत ही कला आपल्याला शिकून घ्यायची आहे. म्हणून ते योग हा कर्मसु कौशलम म्हटलेलं ना, कौशल्य आपल्याला ते कर्मामध्ये आणायचंय. तेच आपल्याला आता इथे कर्मयोगामध्ये सांगितलेलं आहे. हा, आता ह्याच्यामध्ये थोडंसं वाचायचंय. एक मिनिट, इथे मी मार्किंग सांगते. हा, अशा प्रकारचे माताजी, हेमलता माताजी बघा इथून अशा प्रकारचे. हो, एक मिनिट माताजी. हरे कृष्ण. अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून
त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते. उदरनिर्वाहाकरिता तथाकथित त्याग करण्याला भगवंतांनी तसेच कोणत्या शास्त्रांनीही कधीच मान्यता दिली नाही. सरतेशेवटी प्रत्येकाला आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते. भौतिक प्रवृत्तींपासून शुद्धीकरण झाल्यापासून लहरी खातर कर्मत्याग करणे उचित नाही. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींमध्ये प्रभुत्व गाजविण्याची मलिन प्रवृत्ती निश्चितच असते, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्ती ही असतेच. अशा दूषित प्रवृत्ती नाहीशा करणे आवश्यक आहेत. नियत कर्मांद्वारे असे केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण पुढचे श्लोक बघू. 9 ते 12 माताजी एकत्र वाचायचा आहे. मिनल एकत्र माताजी. वाचू का? हो, हा ठीक आहे. हा हम्म. हरे कृष्ण. 9. यथार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. सह यज्ञः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधु. 11. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. 12. इष्टान्न भोगान् वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. 12 पर्यंत ना? हो, 12 पर्यंत. हरे सायली कृष्ण. माताजी. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री विष्णूंप्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाही तर कर्म हे भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषासाठी कर आणि या प्रकारे एक मिनिट. हा हा आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त होशील. हरे कृष्ण. हा, पुढचं पुढचा पण वाचा हो, माताजी. वाचते. हा हा हम्म. हरे कृष्ण. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णूंप्रित्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. यज्ञाने संतुष्ट झालेले देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यातील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणारे देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमचे सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकांमधून कृष्णाने यज्ञाबद्दल सांगितलेलं आहे. यज्ञ म्हणजे जे कार्य कृष्णांच्या किंवा श्री विष्णूंच्या प्रित्यर्थ केलं जातं. आता वैदिक काळामध्ये यज्ञकुंडामध्ये अग्नीला आहुती दिली जायची आणि यज्ञकुंडाला विष्णू मानून अग्नीला जिव्हा मानून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तांदूळ, तूप इत्यादी अर्पण केलं जायचं आणि ब्राह्मणांच्या द्वारे उचित मंत्रांचं उच्चारण केलं गेलं तर मग हे अर्पण केलेलं ज्या गोष्टी अर्पण केल्या जायच्या त्या श्री विष्णूंपर्यंत पोचतात असं मानलं जायचं. त्यासाठी वेद काय सांगतात? यज्ञौ वै विष्णू. म्हणजे कृष्ण इथे म्हणालेले आहेत की भौतिक जगामध्ये आपण जे कर्म करू ते आपल्याला कर्मबंधनामध्ये टाकतो. चांगल्या कर्माची चांगली आणि वाईट कर्माची वाईट फळं आपल्याला भोगावी लागतात, म्हणजे कर्मबंधन लागते. पण कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे श्री विष्णूंच्या प्रित्यर्थ जे केलेलं कर्म असतं, असं कर्म केल्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होतो.
आता भौतिकामध्ये आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी केलेली कर्म आपल्याला बद्ध करत असतात आणि जेव्हा आपण कृष्णाच्या आनंदासाठी कर्म करतो तेव्हा आपण कर्मबंधनातून क्रमशः मुक्त होतो आणि अशी कर्म आपली क्रमशः चित्तशुद्धी करतात. आपण ऊर्ध्व दिशेने प्रगती करून भगवद्धामापर्यंत आपली वाटचाल करू शकतो. आता भौतिक जगाची निर्मिती श्री विष्णूंच्या द्वारे केलेली आहे. या मागचा हेतू काय आहे? तर जे बद्ध जीव आहेत त्यांना भगवद्धामात जाण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. आपला कृष्णांच्या बरोबरचा संबंध शाश्वत आहे आपल्या आत्म्याचा, पण त्याचा आपल्याला विस्मरण झालं असल्यामुळे आपण भौतिक जगामध्ये भोग करतो आहोत आणि भौतिक मायाशक्तीने बद्ध झालेलो आहोत. पण जेव्हा आपण श्री विष्णूंच्या प्रित्यर्थ कार्य करतो म्हणजेच यज्ञ करतो तेव्हा आपण बंधनामध्ये न अडकता आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो आणि मृत्यूनंतर भगवद्धामामध्ये जाण्यास पात्र होऊ शकतो. म्हणजे ही योजना भगवंतांनी केलेली आहे. आता जरी आपण बद्ध आत्मे असू पण यातून आपली सुटका कशी आपण करून घेऊ शकतो याचा मार्ग पण आपल्याला कृष्णांनी सांगितलेला आहे. आपल्याला ठरवायचंय की आता आपण कृष्ण भावनेचा मार्ग अवलंबायचा आहे का आता इथे मायाशक्तीच्या प्रभावाखाली राहून बद्ध आत्मा म्हणून अधिक आपलं जीवन अंधकारमय करायचंय. सुटका करून आपल्याला घ्यायची असेल कर्मबंधनातून तर कृष्ण भावना भावित जीवन आपल्याला जीवनाचा मार्ग आपल्याला अवलंबला पाहिजे. आणि भौतिकामध्ये राहिलो तर अर्थातच दुःख भोगावी लागणार, कारण हे दुःखालयम अशाश्वतम असंच वर्णन केलेलं आहे. आता आपण तर कलियुगामध्ये आहोत आणि प्रत्येक युगामध्ये भगवद्धाम प्राप्त करण्याचा मार्ग वेगळा वेगळा आपल्याला सांगितलेला आहे. तर कलियुगासाठी हा मार्ग कुठला आहे? संकीर्तन यज्ञ असा सांगितलेला आहे आपल्याला. कलियुगासाठी सर्व मनुष्यांच्या मुक्ततेसाठी दिव्य मार्गाचा परिचय हा श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला करून दिलेला आहे. चैतन्य महाप्रभू हे भगवान श्रीकृष्ण यांचा भक्तरूप अवतार मानले जातात आणि श्रीमद भागवतम मध्ये ह्याचा उल्लेख एका श्लोकामध्ये केलेला आहे. कृष्ण वर्णम द्विषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञै संकीर्तन प्र्यायै यजंती ही सुमेधसा. आता या श्लोकाचा अर्थ काय आहे? तर कलियुगामध्ये जे बुद्धिमान आहेत, सुमेधसहा असा शब्द जो श्लोकामध्ये आहे, तर बुद्धिमान, मेधा म्हणजे बुद्धी, सुमेधसहा म्हणजे अतिशय बुद्धिमान, हे पार्षदांच्या सह, पार्षद म्हणजे अनुयायी म्हटलेलं आहे, अवतरित होणाऱ्या भगवंतांचे संकीर्तन यज्ञाद्वारे पूजन करतील. आता इतर युगामध्ये सांगण्यात आलेले जे मार्ग होते, इतर यज्ञ होते, ते कलियुगात करणं हे आपल्याला शक्य नाहीये. त्यामुळे कलियुगासाठी हा मार्ग संकीर्तन यज्ञ असा सांगितलेला आहे, जो आपण सहज सर्वजण शक्य आहे आपल्याला करू शकतो हा उपाय. आणि हा उपाय जो आपल्याला सांगितलेला आहे तो आपल्याला भगवद्धामामध्ये जाण्यासाठी पात्र बनवू शकतो, आपले अनर्थ दूर करू शकतो. आता इथे आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या बाबतीत आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. जेव्हा आपण लेव्हल 1 चा अभ्यासक्रम करत होतो त्यावेळेला हे आपण समजून घेतलेलं आहे. आता कसं आहे बघा, हे यज्ञाच्या बाबतीत आपण ऐकतो या 9 ते 12 या श्लोकामध्ये यज्ञाच्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे सर्व यज्ञांचे अधिष्ठाता कोण आहेत? तर कृष्ण किंवा श्री विष्णू आहेत असं म्हटलेलं आहे. कृष्ण हे आपल्या सर्व जीवांचे पालन पोषण करतायत, संपूर्ण ब्रह्मांडाचं व्यवस्थापन ते करतायत आणि हे व्यवस्थापन देवदेवतांच्या माध्यमातून केलं जातंय. त्यासाठी देवदेवतांना ही विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे. प्रत्येक सजीवासाठी आवश्यक त्या गोष्टी म्हणजे आता हवा आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचं कार्य देवतांकडे सोपवण्यात आलेलं आहे. म्हणजे देवदेवता ह्या भगवंतांच्या कार्यामध्ये सहाय्यक आहेत आणि या देवतांची संतुष्टी माणसांनी केलेल्या यज्ञावरती अवलंबून असते. काही यज्ञ देवतांना संतुष्ट करण्यासाठीच केले जातात, पण यज्ञाचा प्रमुख अधिष्ठाता कोण आहेत? तर श्री विष्णू आहेत. आपण आता भगवद्गीतेमध्ये 5व्या अध्यायामध्ये शिकलेलो आहोत, भोक्तारम यज्ञ तपसा, म्हणजे कृष्णच सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत. तर त्यामुळे यज्ञांच्या अधिपतीला म्हणजे श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा सर्व यज्ञांचा मुख्य हेतू मानला जातो. हे यज्ञ जेव्हा योग्य प्रकारे केले जातात, विधिविधानांचं पालन केलं जातं, तेव्हा देवताही संतुष्ट होतात. देवता संतुष्ट म्हणजे पृथ्वीवरती आपल्याला काहीही कमी पडू देत नाहीत. हवा, पाणी, अन्न या पुरवठ्यामध्ये कुठेही तुटवडा येत नाही. तर इथे समजून काय घेऊया आपण की भगवंतांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी देवतांना अधिकृत केलं गेलेलं आहे. देवता हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत आणि भगवंतांच्या कार्यात ते सहायता करतात.
ते श्रेष्ठ भक्त आहेत सर्व देवता, आणि त्यासाठी भगवंतांनी त्यांना अशा या महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. तर त्यासाठी शास्त्रामध्ये देवतांना संतुष्ट करण्यासाठी काही यज्ञ करण्यास पण आपल्याला सांगण्यात आले. तर हे यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात, कारण भोक्तारम भगवंत आहेत, आणि सर्व यज्ञांचा उद्देश क्रमशः आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी हा असतो. आता हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की माणसांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आता पृथ्वीवरती आपण सर्व जीवनावश्यक वस्तूंचा जो आपल्याला पुरवठा केला जातो, ह्या भगवंतांचे प्रतिनिधी असणारे या देवतांकडून केला जातो. पण देवदेवता या गोष्टींची निर्मिती करू शकत नाही. जसं आता सूर्यदेव आपल्याला प्रकाश देतो, उष्मा देतो, पण सूर्यप्रकाशामुळे सर्व सजीव कार्यशील पण होतात. आपल्याला माहिती आहे, दिवस उजाडला की सगळे पशु पक्षी प्राणी मनुष्य सर्वजण आपल्या क्रिया करू लागतात. तसं सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण पाहू शकतो, वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये आपलं अन्न बनवतात, किंवा जिथे थंड प्रदेश असतो तिथे सूर्याची उष्मा किती महत्वाची असते हे आपल्याला माहिती आहे. तर सूर्यप्रकाश हा सर्व सजीवांच्यासाठी खूप महत्वाचा असतो. तरीही हा जो प्रकाश आहे ना सूर्य देवतेचा, तो भगवंतांनी दिलाय त्याला. पुढे 7व्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतायत की चंद्र सूर्याचं तेज मी आहे, प्रभास्मी शशी सूर्ययो. तर त्यासाठी भगवंतांचं स्वरूप आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. देवदेवता आणि भगवंत हे कुठे आहेत हा स्तर आपल्याला समजून घेतला पाहिजे, आणि देवदेवतांच्या प्रती कृतज्ञता आदर हा आपल्याला नेहमी व्यक्त केला पाहिजे. आता यज्ञ म्हणजे आपण समजून घेतलं की कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कार्य, त्यांच्या प्रित्यर्थ केलेलं कार्य. जसं आता आपण भगवद्गीतेचं अध्ययन करतो आहोत, कृष्णांच्या आनंदासाठी आपण करतो आहोत, म्हणजे हाही एक प्रकारचा यज्ञच म्हटला जातो. आणि तसंच रोजच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी आपण कृष्णांच्या आनंदासाठी शास्त्राच्या नियमाप्रमाणे केल्या तर त्याही यज्ञच म्हणता येतात. आता सूर्य प्रकाश देतो आपल्याला, वरुण देव पाऊस देतो, अन्य देवताही आपली वेगळ्या वेगळ्या प्रकारे मदत करतात. मग त्यांच्या प्रसन्नतेसाठी वेगळं कार्य करणं आपल्याला शक्य नसतं. म्हणून जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी कार्य करतो तेव्हा देवदेवताही प्रसन्न होतात. आणि कलियुगामध्ये आपल्याला जो सांगितलेला मार्ग आहे संकीर्तन यज्ञ, कृष्णांच्या आनंदासाठी जेव्हा आपण हा मार्ग अवलंबतो, सहज सुलभ मार्ग जो सांगितलेला आहे, ते केल्याने देवदेवताही आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यांच्यासाठी वेगळं कार्य करण्याची आपल्याला आवश्यकता उरत नाही. तर शास्त्रामध्ये 5 प्रकारचे यज्ञ आपल्याला सांगितलेले आहेत. ऋषी यज्ञ सांगितले आहे, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ आणि नरयज्ञ. आता ऋषी यज्ञ का केला जातो? तर ऋषींनी मुनींनी आपल्यासाठी उपनिषद लिहून ठेवलेली आहेत, शास्त्र लिहून ठेवलेली आहेत, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. तर त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऋषी यज्ञ केला जातो. पितृयज्ञ म्हणजे आपल्या पितरांच्या प्रती आपल्याला कृतज्ञता हवी. पितृपंधरवड्यात आपण त्यांच्यासाठी कार्य करतोच, पण एरवीही आपण त्यांचा आदर करायला हवा, त्यांच्याविषयी नेहमी चांगला आदराने बोलायला हवं. त्याच्यानंतर ब्रह्मयज्ञ किंवा देवयज्ञ. आता देवदेवतांचं महत्व आपण आत्ताच समजून घेतलं की त्यांच्यामुळे आपण पृथ्वीवर जगू शकतो. देवदेवता आपल्याला आवश्यक त्या गोष्टी पृथ्वीवरती पुरवतात, आणि या सर्व देवदेवतांच्यासाठी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा देवयज्ञ केला जातो. भूतयज्ञ म्हणजे पशु पक्ष्यांसाठी केलेला. भूत म्हणजे इतर प्राणी. तर पशु पक्षी आपल्याला बघा विविध रूपामध्ये मदत करत असतात. आपण म्हणतो गाय दूध देते, बैल शेत नांगरतो, कुत्रा आपल्या घराचं रक्षण करतो, किंवा पक्षी आहे, मधमाशी आहे, असे अनेक जीव यानं त्या प्रकारे आपल्याला मदत करतच असतात. तर आपणही त्यांना मदत केली पाहिजे, त्यांच्याविषयी प्रेम वाटलं पाहिजे आपल्याला. नरयज्ञ सांगितला गेलाय. नरयज्ञ म्हणजे विविध माणसं जी आपल्याला अनेक प्रकारे मदत करत असतात. जसं की आता डॉक्टर आपल्याला आजारातून बरं करतात, किंवा गवंडी आहेत, इतर कामगार आहेत, ते एकत्र आपल्यासाठी घर बनवतात. सुतार आपल्यासाठी टेबल खुर्च्या अशा गोष्टी बनवून देतात. तर या सर्वांबद्दलही आपल्याला कृतज्ञता ठेवली पाहिजे. म्हणजे आपण केवळ पैसे दिले आणि काम झालं असं नाही, तर वेळ पडली तर आपल्याला त्यांना मदतही केली पाहिजे. आता ही जी सगळी कार्य आपण समजून घेतली, रोजच्या जीवनात ही करणं आपल्याला शक्य होईलच असं नाही. काही गोष्टी आपण करू शकू, काही गोष्टी आपल्या करायच्या राहून जातील. पण जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी कार्य करतो तेव्हा सर्व देवी देवता प्रसन्न होतात, आणि आपल्याला पृथ्वीवरती जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्यांचा पुरवठा करतात. भगवंतांकडूनच आपल्याला या सर्व गोष्टी मिळतात. सर्व संसाधनही भगवंतांनीच दिलेली आहेत, आपण केवळ त्याचा वापर करत असतो.
हे समजून जेव्हा आपण आता कार्य करतो तेव्हा आपण ते कार्य कृष्णांना अर्पण करू शकतो आणि मग त्या कार्याच्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. आहाराचंही तेच महत्व सांगितलेलं आहे. आता आहार खाण्यापूर्वी, अन्न खाण्यापूर्वी आपण जेव्हा कृष्णांना अर्पण करतो तेव्हा त्या अन्नातले दोष दूर होतात आणि अन्न शुद्ध होतं आणि असा शुद्ध आहार ग्रहण केल्याने आपलं जीवनही शुद्ध होतं. कृष्णप्रसाद ग्रहण करण्याचे फायदे आपण बघितलेले होते बघा, लेवल 1 ला तुम्हाला आठवत असतील तर त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो की मेंदूतील पेशी कशा तल्लख होतात, व्यवस्थित प्रकारे काम करतात, आपली स्मृती चांगली होते, विचारशक्ती आपली चांगली राहते, मन शांत राहतं कृष्णप्रसाद ग्रहण केल्याने आणि असा व्यक्ती मग मोक्षाचा विचार करू शकतो. मनाचा आहाराशी खूप जवळचा संबंध आहे. जसं अन्न खाणार तसंच आपलं मन बनणार आहे. तर जेव्हा आपण प्रसाद मात्र ग्रहण करत नाही तेव्हा आधीच अशांत असलेलं मन हे अधिक उत्तेजित होतं आणि अशांत मन नेहमी इंद्रिय तृप्तीच्या योजना आखू लागतं, कारण ते आता चंचल असतं अधिक आणि मग अशा प्रकारे मनुष्य इंद्रिय तृप्ती करायला लागला की तो कर्मबंधनामध्ये अडकत जातो. अशांत मन हे आध्यात्मिक प्रगतीसाठी बाधा बनतं, म्हणून सात्विक आहार आणि तोही कृष्णांना अर्पण करून प्रसाद म्हणून ग्रहण करण्याचा खूप महत्व आहे. आता एकदा एक श्रीमंत मनुष्य असतो आणि तो म्हणजे घरामध्ये फर्निचर बनवून घेण्याची त्याची इच्छा असते. आता तो एका सुताराला हे काम देतो, सगळं साहित्य आणून देतो, लाकूड इत्यादी, आणि त्याला हे फर्निचर तयार करायला सांगतो. आता सुतारही चांगला काय म्हणतात तो कुशल असतो, स्किल्ड असतो सुतार, खूप कष्ट करून ते फर्निचर तयार करतो. फर्निचर तयार झाल्यावरती सुताराने जर का विचार केला की मी खूप कष्ट करून आता हे फर्निचर बनवलेलं आहे, हे सगळं माझंच आहे, मी आता हे घरी घेऊन जाईन, तर काय होईल मग? हे फर्निचर जर का तो स्वतःच्या घरी घेऊन गेला सुतार, तर हा श्रीमंत मनुष्य नक्की पोलिसांमध्ये कळवेल आणि त्याची तक्रार करेल. म्हणजे हा सुतार आता कर्मबंधनामध्ये अडकला. सुताराने विचार कसा करायला पाहिजे की हे काम मला ह्या मालकाने करायला दिलेलं आहे, हे सगळं साहित्य त्याने मला आणून दिलं का आहे, त्याने मला फर्निचर बनवून त्या मालकाला आता तयार करून दिलं पाहिजे. जेव्हा अशा प्रकारे तो हे फर्निचर बनवून माणसाच्या हाती देईल, सुपूर्त करेल, तेव्हा काय होईल की त्याला योग्य तो मोबदला पण मिळेल, त्याचं कौतुकही होईल. आणि तसाच विचार आता आपल्याला करायचा आहे, हे समजून की आपल्याला हे सर्व जी संसाधनं आहेत ह्याचा मालक कोण आहे, तर हे कृष्ण आहेत. आपली इंद्रिय म्हणा, आपली बुद्धी म्हणा, हे सर्व कृष्णांनी दिलेली आहे. त्याचा वापर करून जेव्हा आपण कृष्णांच्या सेवेसाठी करतो तेव्हा आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. पण नेमकं आपण जेव्हा उलट करतो, मायाशक्तीच्या प्रभावाखाली आपल्या इंद्रिय, मनाचा आणि बुद्धीचा वापर आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी जेव्हा करतो तेव्हा आपण कर्मबंधनामध्ये अडकतो. आता इथे थोडस आपण वाचूया. हा, हेमलता माताजी, हे बघा इथून वाचा, 12व्या श्लोकाचा पॅरेग्राफ आहे हा, 12व्या श्लोकामध्ये. हो हो. मनुष्याने जाणणे, तरी सुद्धा मनुष्याने जाणणे. हरे कृष्ण. हा. तरी सुद्धा मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भगवंताचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टींची निर्मिती करू शकत नाही. उदाहरणार्थ, मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्यपदार्थ जसे सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य, फळफळावळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी आणि मांसभक्षकांसाठी मांस असते. कोणत्याही पदार्थांची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यापैकी कोणत्याही गोष्टींची निर्मिती मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंतांशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टीच असू शकत नाहीत आणि या गोष्टींवाचून कोणीही जगू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंतांकडून होणाऱ्या पुरवठ्यांवर अवलंबून आहे. आपल्या उद्योगधंद्यांसाठी सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मॅंगनीज इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल, तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत. या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकट आणि निरोगी राहावे. याकरिता भगवंतांच्या प्रतिनिधीद्वारा या सर्व गोष्टी पुरविल्या जातात.
आत्मसाक्षात्काराची परिणिती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये होते. जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते. आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्तींकरता भगवंतांच्या प्रतिनिधींकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वात अधिकाधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो. कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही. म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमाद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज हा कधी सुखी होऊ शकत नाही. कारण त्यांना जीवनामध्ये ध्येयच नसते. त्यांचे लक्ष फक्त इंद्रिय तृप्तीच असते. तसेच यज्ञ कसे करावे याचेही त्यांना ज्ञान असते. याकरिता श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला. या जगातील जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण 13वा श्लोक बघू. एक हरे विचारू, कृष्ण. संकीर्तन यज्ञ हो म्हणजे हो नामजप, कीर्तन, भजन असं हो ना? हो हा हो यज्ञ. हो हे हो सतत हा करत यज्ञ. राहणं म्हणजे यज्ञ. हो बरोबर. हा, कारण कलियुगासाठी आपल्याला इतर मार्ग नाही सांगितलेले ना. सत्ययुगामध्ये आपण हा. काय म्हणतो की तो अनेक वर्ष ते तपस्या करत असत. तो मार्गही आपल्याला घेता येत नाही. आपल्या क्षमता कमी झाल्या. त्याच्यानंतर मग आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये काय सांगितलेलं होतं? यज्ञ करायचा. आणि आता त्याच्यासाठी वेळ लागायचा. शुद्ध उच्चारण करणारे ब्राह्मण लागायचे. शुद्ध हवन सामग्री लागायची. तेही आता आपल्याकडे उपलब्ध नाहीये. त्याच्यानंतर द्वापार युग आलं. द्वापार युग मध्ये विस्तृत मंदिर पूजा असायच्या. तर ते करण्याचा वेळ आपल्याकडे नाहीये. म्हणून आता कलियुगामध्ये म्हटलंय ना, माणसाच्या सगळ्या क्षमता शारीरिक मानसिक सगळ्या कमी झाल्या. मग त्यांना उपयुक्त असा जो मार्ग दिलेला आहे, जो सहज सुलभ शक्य आहे, तो म्हणजे संकीर्तन यज्ञ. म्हणून संकीर्तन युगधर्म. यज्ञ. युगधर्म म्हटलं जातं त्याला. हम्म. हा. पुढचा आता वाचू? माताजी 13वा. हो. हरे कृष्ण. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवत यज्ञ. भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात. कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगा करता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापाचंच भक्षण करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपल्या जीवनासाठी ज्या पण गोष्टी आवश्यक आहेत त्या आपल्याला कुठून मिळतात तर आपण समजून घेतलं की देवत्वांच्या द्वारे मिळतात. म्हणजे भगवंतांच्यामुळेच मिळत असतात. आणि ही सर्व आपल्याला का दिली जातात? ज्याद्वारे आपण एक स्वस्थ जीवन जगू शकतो, भगवत प्राप्तीचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे हे सर्व भक्तांना माहिती पाहिजे की भगवंतांनी आपल्याला जे शरीर दिलंय, बुद्धी दिली आहे, इंद्रिय दिली आहेत आपल्या सर्वांना, पण हे का दिलंय तर ह्याचा विचार आपण करतो का? कारण शरीर, बुद्धी आणि इंद्रियांनी आपण कृष्णांची सेवा करू शकतो. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण आपल्या इंद्रिय मन बुद्धीला कृष्णांच्या सेवेमध्ये नियोजित करतो तेव्हा देवता पण प्रसन्न होत असतात. आता आपण जेव्हा भगवद्गीता वाचतो किंवा समजून घेतो तेव्हा सरस्वती देवी प्रसन्न होते. कारण बुद्धीचा वापर आपण इथे करतो आहे. म्हणजे ज्या उद्देशाने ती वस्तू दिलेली आहे त्याचा वापर योग्य होत असलेला बघून तो वस्तू देणारा पण निश्चित प्रसन्न होत आहे. म्हणजे भगवंत प्रसन्न होत आहेत. तर खरं तर आता मानवी शरीर मिळण्याचा उद्देश काय आहे? तर भक्ती करून आपण कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. मनुष्य जीवन मिळण्याचा हा मेन उद्देश हाच आहे. आता श्रीला प्रभुपाद इथे म्हणतात ना तात्पर्यामध्ये की मानव जन्म जो इतका दुर्मिळ म्हटलेला आहे, दुर्लभ म्हटलेला आहे, तर तो कृष्णांच्या सेवेमध्ये न लावता इतर गोष्टींमध्ये व्यर्थ वाया घालवणे म्हणजे चोरी आहे. तर कृष्णांनी दिलेल्या उपलब्ध करून दिलेल्या सर्व संसाधनांचा उपयोग त्यांच्या सेवेसाठी न करता स्वतःच्या भोगासाठी करणं म्हणजे चोरी, असं श्रीला प्रभुपाद स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आता प्राण्यांना बघा, कुत्रा आहे, मांजर आहे, माकड आहे, ते कसे रस्त्यावर राहतात, झाडावर राहतात, त्यांना अन्नाची, पाण्याची, निवाऱ्याची काही सोय नसते. पण माणसांना या सुखसोयी मिळालेल्या आहेत कारण त्याचा उपयोग करून त्याने भक्तीमध्ये प्रगती केली पाहिजे आणि ती न करणे म्हणजे चोरी. आता ज्या व्यक्तीच्या जीवनात कुठलंही ध्येय नाही तर तो कसा राहील? भांडण तंटा करत राहील, असंच कसाही वेळ घालवेल, दिशाहीन आयुष्य जगेल, सर्वांना त्रास देईल आणि पूर्ण जीवन तो त्या प्रकारे व्यतीत करेल.
जो व्यक्ती इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये व्यग्र आहे तो कधीही विचार करणार नाही की माझ्या शरीराने वाणीने मी कोणाला त्रास देतो आहे का. इंद्रिय तृप्तीचा उपभोग घेणारा व्यक्ती कधीही विष्णूंच्या आनंदासाठी कुठलंही कार्य किंवा यज्ञ वगैरे करताना आपण बघत नाही. आणि आता इथे चैतन्य महाप्रभूंबद्दल आपण जो उल्लेख ऐकला की चैतन्य महाप्रभू इथे सांगतात की संकीर्तन यज्ञ हा असा आहे की भौतिक संसारातला कोणीही करू शकतो, कृष्ण भावनेमध्ये स्वतःला जोडून घेऊ शकतो. ही कृष्ण भावनेची खूप विशेषता आहे. पुढे बघा 9व्या अध्यायामध्ये तो श्लोक आहे ना, अपिचेतु सुदुराचारो, म्हणजे कितीही दुराचारी का व्यक्ती असे ना, तो कृष्ण भावनेमध्ये जर का आला ना तर तो आपल्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणू शकतो आणि प्रगती करायला पात्र होऊ शकतो. तर श्रीला प्रभुपाद भागवतम मध्ये सांगतात की जो व्यक्ती आहार, निद्रा, भय, मैथून यामध्ये बद्ध झालेला आहे त्याचं मन शुद्ध नाहीये आणि त्याचं मन भगवत भक्तीमध्ये लागणार पण नाही, असं अशुद्ध मन. तसंच जो अन्न स्वतःच्या जिभेसाठी बनवून खातो आहे तो पापाचं भक्षण करतोय, असं इथे या श्लोकात म्हटलेलं आहे. म्हणजे मांसाहार असं म्हटलेलं नाहीये, कृष्णांना अर्पण न करता अन्न खाऊ नये, आता हे पण पाप आहे असं इथे सांगितलेलं आहे. प्रथम आपल्याला भगवंतांना भोग लावायला पाहिजे आणि प्रसादच आपल्याला ग्रहण केला पाहिजे. आता अशा प्रकारे प्रसाद ग्रहण केल्याने आपल्यामध्ये जे अनादी कालापासून अनर्थ चालत आलेले आहेत ते हळूहळू कमी होऊ लागतात आणि आपलं शुद्धीकरण होतं. आणि असा व्यक्ती आता कृष्णाबद्दलचा विचार करू शकतो कारण त्याचं मन शांत होतं. अशांत मन नेहमी इंद्रिय तृप्तीमध्येच राहणार. कृष्णाबद्दलचं आकर्षण अशांत मनाला कधीही असत नाही. पण जे लोक केवळ आपल्या शरीराच्या स्वादासाठी, जिभेच्या स्वादासाठी अन्नावरती अवलंबून असतात आणि आपल्या स्वादाने ते अन्न बनवून खातात, कृष्णांना अर्पण न करता ते पापच भक्षण करत असतात. म्हणजे आपण काय समजलो की मनुष्याचा जन्म जो दुर्लभ म्हटलेला आहे तो का मिळाला आहे, तर भगवंतांची भक्ती करून कृष्णांची प्राप्ती करण्यासाठी, आपल्याला प्रयत्न करण्यासाठी हा मिळालेला आहे. आणि त्यासाठी अन्न हे खूप महत्वाचं आहे. अन्नाचं सेवन आपण कसं करतो ते शुद्ध हवं अन्न. तर जेव्हा अन्न आपण कृष्णांना अर्पण करतो तेव्हा त्या अन्नामधले दोषही कृष्ण दूर करतात आणि जो प्रसाद आपण ग्रहण करतो त्याने आपणही आपली शुद्धता होते, अनर्थ आपले निघून जातात. अन्न कृष्णांनी आपल्याला दिलं ते प्रथम त्यांना अर्पण केल्याने आपण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. शरीराला तर आपल्या पोषण मिळतंच पण आपण कर्मबंधनातही अडकत नाही. आता खरं तर आपल्याला सर्व काही भगवंतांनीच दिलेलं आहे. आपली वाणी ही भगवंतांना समर्पित असावी असं म्हटलेलं आहे. बुद्धीचाही वापर हा आपल्याला तसाच केला पाहिजे. जसं आपण अन्न अर्पण कृष्णांना केल्याने ते शुद्ध होतो, तसंच वाणी, बुद्धी हे सर्व काही शुद्ध होतं. म्हणजे सर्व काही कृष्णांना समर्पित करून आपल्याला ग्रहण करायला सांगितलेलं आहे. कुठलंही कार्य जे कृष्णांना समर्पित करतो आपण म्हणजे त्याने कृष्ण समर्पित प्रसन्न होतात आणि त्या कार्यामधलं जे पाप असतो, दोष असतं, कल्मश असतात त्यातून आपण मुक्त होतो. तर श्रीला प्रभुपाद आपल्याला या तात्पर्यामध्ये श्लोकाच्या हेच सांगतात की आत्मसाक्षात्काराच्या मध्ये जे बाधा बनतात नाही, आपलं पाप किंवा कल्मश हे दूर होतात जेव्हा आपण ते कार्य कृष्णांना अर्पण करतो. आणि या प्रकारे आपल्या बाधा हळूहळू क्रमशः त्या दूर झाल्याने आपण प्रगती करू शकतो. तर जेवढं अधिक आपण कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करू, प्रसन्नतेसाठी, तेवढं आपली शुद्धता अधिक वाढत जाईल. इथे थोडस वाचायचं आहे का, कितवा 13वा श्लोक आहे ना हा. हो. हा 13व्या श्लोकामध्ये नाही, पुढच्या श्लोकात वाचूया आपण. हा माताजी वाचा 14वा श्लोक. हरे कृष्ण. अन्नाद भवती. हा अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. हरे कृष्ण. सायली माताजी. सॉरी हरे कृष्ण. होता सॉरी. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यांवर जगतात जे पावसामुळे उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विविध कर्मांपासून होतो. हरे कृष्ण. हा हरे कृष्ण. आता यज्ञ करणं म्हणजे होम हवन करणं ह्याचा हा अर्थ तर आहेच, पण श्री विष्णूंच्या किंवा श्री कृष्णांच्या प्रत्यर्थ अर्पण करणं किंवा कार्य करणं यालाही यज्ञ म्हटलेलं आहे. जसं आता अर्जुनाने कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी युद्ध केलं तर हेही यज्ञ कर्मच समजलं जाणार आहे. भगवंतांच्या आदेशानुसार त्याने हे यज्ञ केलेलं कर्म केलेलं आहे, त्यामुळे ते यज्ञ कर्म मानलं जाणार आहे. म्हणून इथे म्हटलंय की भगवंतांनी दिलेल्या विधीच्या नुसार जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा आपण कर्मबंधनामध्ये अडकत नाही.
आता कृष्ण तिसऱ्या अध्यायामधला जो आपण 9वा श्लोक मगाशी बघितला, तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. म्हणजे जे कर्म भगवंतांना अर्पण केलेलं नाही त्याचे चांगले वाईट परिणाम आपण भोगतो. जसं पुण्यकर्म केलं तर स्वर्ग प्राप्ती होईल, पण पुण्य संचय संपला की परत आपल्याला पृथ्वीवर यावंच लागणार आहे. पापकर्म असेल तर नरक यातना भोगाव्या लागतील, पण त्या संपल्या की परत पृथ्वीवर यावं लागेल. आता बघा काही कंपनीमध्ये तो लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स दिला जातो ना, तर त्यावेळेला बघा कर्मचाऱ्याला वर्षातून एकदा, एक आठवडा किंवा 10 दिवस सुट्टी दिली जाते फिरण्यासाठी. मग फिरून झालं, त्याची वेळ संपली, सुट्टी संपली की परत कामावरती रुजू होऊन ती रोजची कामं करायला त्याला परत यावं लागतं. तसंच ह्या व्यक्ती जो कर्मी असतो ना, तो स्वर्ग ते पृथ्वी, पृथ्वी ते स्वर्ग हे त्याचं चक्र चालू राहतं. गतागतम काम कामा लभंते, 9व्या अध्यायात कृष्ण म्हणालेले आहेत. आणि भज गोविंदम हे जे शंकराचार्यांचं गीत आहे की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा जन्म घेणे, पुन्हा पुन्हा मृत्यू पावणे, मातेच्या उदरात परत परत जाणे, या क्रिया थांबवण्यासाठी, या संसारातून तरुण मोक्ष प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर भज गोविंदम. खरंच म्हणजे विचार करण्याजोगं आहे की किती वेळा आपल्याला जन्म घ्यावा लागणार, किती वेळा आपला मृत्यू होणार, किती वेळा आपण आईच्या गर्भामध्ये कोंडून राहावं लागणार. म्हणजे जन्म पण खूप यातनामय आहे. आणि जन्म घेतल्यानंतर तर माहितीच आहे की जीव कसा त्रिविध त्रापांनी ग्रस्त राहतो, भोगतच राहतो इथे दुःख. आणि शरीर सांभाळण्यासाठी जन्म जरी घेतला तरी हे शरीर सांभाळण्यासाठी किती गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. अगदी शरीराची स्वच्छता म्हणा, हा एवढा छोटासा भाग आहे, पण तरी बघा आंघोळ करावी लागते, केस विंचरावे लागतात, नखं कापावी लागतात. या शरीराला किती त्रास होतात, कधी ठेच लागते, कधी मोठ्या जखमा होतात, तर व्याधी होतात. आता डेंग्यू म्हणा, कोविड म्हणा, अनेक प्रकारचे असे रोग होतात आणि जे शरीराला क्लेश देतात. तर या शरीराच्या विविध क्लेशातून मुक्त होण्यासाठी, जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका करून घेण्याचा उपाय म्हणजे कृष्ण भावना भावित जीवन जगणे. या शरीराच्या पोषणासाठी आपण अन्न, धान्य, फळं, भाजीपाला इत्यादी खातो. म्हणजे हे मनुष्यासाठी झालं. पशु पण बघा अन्नधान्याचे अवशेष वगैरे, म्हणजे आपण जे सोडलेलं असतं, गवत, वनस्पती, अशा गोष्टी खातात. किंवा आता तुम्ही मांसाहारी पशु बघा, तेही इनडिरेक्टली ह्याच्यावरच, गवतावरच. म्हणजे आता वाघ म्हटला, तो वाघासाठी भक्ष्य हरिण असतं, पण हरिणही वनस्पती खाऊन किंवा गवत खाऊनच जगतो. म्हणजे अप्रत्यक्षपणे तेही त्या उत्पादनावरच अवलंबून आहेत. तर आपण जर का अशा प्रकारे बघितलं तर आपण सर्वजण कुठे मोठ्या मोठ्या कंपनी किंवा कारखान्यांच्या उत्पादनांवरती अवलंबून नसतो, तर शेतीच्या उत्पादनावरती आपण अवलंबून असतो. आणि हे कधी शक्य असतं, ज्यावेळेला योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी पाऊस जेव्हा पडतो ना, तेव्हा शेतीचं उत्पादन हे व्यवस्थित होऊ शकतं. आणि पावसाचं नियंत्रण देवदेवता केलं जातं. म्हणजे आपण म्हटलं मगाशी की देवदेवता जेव्हा प्रसन्न असतात तर त्यावेळेला ते पृथ्वीवर काही कमी पडू देत नाहीत. सर्व देवता भगवंतांचे सेवक आहेत. तर यज्ञ करून जेव्हा आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो, तर त्यावेळेला आपल्याला इथे काहीही देवदेवता कमी पडू देणार नाहीत. तर म्हणून कलियुगासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे, हा संकीर्तन यज्ञ करायला सांगितलाय, जो केल्याने भगवंत देवतांच्या माध्यमातून आपल्याला पृथ्वीवरती जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करतील. तर इथे आता वाचूया थोडंसं. हेमलता माताजी, तुम्हाला सांगते मी. हे बघा, इथून माताजी वाचा. जेव्हा एखाद्या रोगाची, एक मिनिट. हा नाही, जेव्हा एखाद्या रोगाची नाही, एक मिनिट, मला ते आता पुस्तकातून इथे बघायलाच समजत नाहीये. एक सेकंड, मी तुम्हाला सांगते. जेव्हा श्रीकृष्णांना अर्पण केलेले, बरं तुम्ही इथून वाचा माताजी. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू, इथून वाचा. हरे कृष्ण. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनविते व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावना भावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या
पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्माचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झाला आहे तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो. पण जो असे करीत नाही तो दोषांचे परिणाम भोगण्यास प्राप्त होतो. पुढचं वाचायचं का पात्र माताजी? होतो, पात्र होतो. हो. हा, तो हरे या कृष्ण. हा हा, आता आपण 15वा श्लोक बघूया. हरे कृष्ण. हा, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वेदांमध्ये नियत कर्म सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याकडून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे कर्मयज्ञात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण समजून घेतलं की कर्मबंधनात अडकायचं नसेल तर वेदांच्या, भगवंतांच्या विधिविधानानुसार आपल्याला कार्य करत राहायला हवीत. वेदांप्रमाणे कार्य केलं नाही तर ते विकर्म ठरेल आणि या विकर्माची प्रतिक्रिया आपल्याला भोगावी लागेल, म्हणजे वाईट कर्म केल्याची वाईट प्रतिक्रिया. आता वेदांमधले हे जे आदेश आहेत ते प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेले आहेत. असं म्हटलं जातं की वेद हे भगवंतांच्या निश्वासातून प्रकट झालेले आहेत. असं बृहदरण्यक उपनिषदमध्ये 4.5.1 11 मध्ये असा संदर्भ दिलेला आहे. तसंच पुढे आता कृष्णही म्हणतात बघा, 15व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे, वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम. म्हणजे सर्व वेदांच्या द्वारे जाणण्याजोगा पण मीच आहे, निस्संदेह वेदांचा संकलक आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. तर वेद हे भगवंतांच्या निश्वासातून प्रगट झाले आहेत, म्हणजे भगवंतांची अचिंत्य अशी शक्ती आहे. त्यांचं स्वरूप आपल्यासारखं भौतिक नसल्यामुळे त्यांच्या या शक्तीमुळे हे निश्वासातून वेद प्रगट झालेले आहेत. आता आपले डोळे कसं मर्यादित स्वरूप म्हणतो ना आपण आपलं, तर डोळे कसे ठराविक अंतरापर्यंतच बघू शकतात, कानाने आपण एका ठराविक ध्वनीच ऐकू शकतो. पण भगवंतांचं स्वरूप असं नाहीये, ते आध्यात्मिक आहे, दिव्य आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया ते करू शकतात. श्वासोश्वासाद्वारे ते बोलूही शकतात. त्यामुळे वेद हे भगवंतांपासून आलेले आहेत हे जाणून त्यांना अनुसरून जेव्हा आपण कार्य करतो त्यावेळेला आपली कर्मबंधनातून मुक्ती होते. जसं आपण आपल्या देशाचं म्हणतो, भारत देशाचं मी रहिवासी आहे, मग देशाचे जे नियम आहेत, कायदे आहेत हे मला लागू पडतात. जेव्हा मी हे करते तर त्यात पालन करते ह्यांचं, तर त्यावेळेला मी उत्तम नागरिक बनू शकते. तसंच वेदांच्या विधिविधानानुसार मी जेव्हा त्यांचं नियमांचं पालन करते तेव्हा मी भगवंतांकडे जाण्यास पात्र ठरते. आता इथे थोडंसं वाचू आपण. हा माताजी, इथून वाचाल वेदांची रचना. हरे कृष्ण. पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंतांकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवासाठी एक संधीच असते. म्हणून कृष्ण भावना भावित होऊन बद्ध जीवांची यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वांचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्म किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे आपल्याला वेदांच्या अनुसार कर्म करायला सांगितलेलं आहे, कारण वेद हे कृष्णांकडूनच आलेले आहेत. कृष्णांनाच म्हटलेलं वेदांचा संकलक, वेदांचा ज्ञाताही मीच आहे असं कृष्ण म्हणालेले आहेत. तर इथे आपण आज थांबूया. म्हणजे 16व्या श्लोकापासून आपण पुढच्या वेळेला सुरुवात करूया.
आता तुम्हाला काही शंका असतील तर मी घेते.